कायम तुमच्या भूमिकांकडे असं बघितलं तर तुम्ही त्या मर्यादांवरती मात करून ती भूमिका करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अलबत्ता गलबत्यामधली चिटकीण असेल, म्हणजे कोणी विचारच करू शकत नाही की प्रभावळकर चिटकीण करतात. पण आजही तुमचे प्रयोग बघितलेली बरीचशी लोक आहेत, जे खरं तर आता एका वेगळ्या वयोगटात आहेत. पण ती सांगतात की नंतर तुम्हाला ती येऊन पडद्याच्या मागे भेटायची हो, हो. किंवा काही गमती-जमती तुमच्याशी हो, असायच्या हो, लहान हो. मुलांच्या. ते मुलं यायची वेळ आणि मी ते नाटक संपल्याबरोबर मी नाक काढून टाकायचो. ते पिंजारलेले पांढरे केस टाकायचं विग सगळं आणि तो बाईचा चेटकीचा ती चेटकी म्हणजे पाश्चिमात्य साहित्यातली वीच आणि आपली चेटकी याचं मिश्रण होतं. बरोबर. ड्रेस बीस सगळा हां. म्हणजे झगा कम परकर वगैरे असं असं परकर हे होतं ठिगळं वगैरे. हं. तर ते काढून मी माझ्या बसलेला असायचो मेकअप पुसत. हं. तर मुलांना आश्चर्य वाटायचं की ही चिटकी होती. हं. हा इतका सौम्य दिसणारा मेकअप पूस बसलेला हा आता आम्हाला घाबरवला, हादरवून टाकलं ती हे असं. पण हा अविश्वास नंतरच्या माझ्या रोल्समध्ये पण लोकांनी दाखवला पुष्कळ.